ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। राम शब्द अकारांत पुल्लिंग। रामः रामौ रामाः रामं रामौ रामान्। राम शब्दासारखे सगळे अकारांत पुल्लिंग शब्द चालणार। वनम शब्द अकारांत नपुंसकलिंग। वनम वने वनानी प्रथमा कर्ता वनम वने वनानी द्वितीया कर्म। वन शब्दासारखे अनेक अकारांत नपुंसकलिंग शब्द चालतील। राज्यम नेत्रम पत्रम पुष्पम फलम तोयम सगळे। आकारांत स्त्रीलिंग सीता सीते सीताः सीताम सीते सीताः कर्ता आणि कर्म। मग आका सीता शब्दासारखे आकारांत सगळे शब्द चालतील। आपण काही क्रियापद बघितलेले आहेत। त्या क्रियापदांना आपण आता एकत्रित करून एक असा टेबल बनवलेला आहे। थोडं मी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे पण समजून घ्या। एक असा टेबल जे आपण 3 धड्यांमध्ये वेगवेगळं पाहिलं। प्रथम पुरुष म्हणजे कोणतरी व्यक्ती तिसरा व्यक्ती। मध्यम पुरुष म्हणजे तू तुम्ही दोघं तुम्ही सर्व। प्रथम पुरुष म्हणजे मी आम्ही दोघं आम्ही सर्व। या सगळ्यांना आपण एकत्रित करून एक टेबल बनवला। त्याच्यामध्ये प्रथम पुरुष त्या ठिकाणी मी सह घेतलेला आहे। तुम्ही रामः रामौ रामाः लिहू शकता। म्हणजे इथे रामः इथे रामौ इथे रामाः। त्यांचे त्यांचे क्रियापद त्यांच्या त्यांच्या सोबत येणारे जोड्या मिसमॅच वेगवेगळ्या चुकीच्या लागल्या नाही पाहिजे याचं लक्षात घ्यायचं आपल्याला। मग प्रथम पुरुष म्हणजे तिसरा व्यक्ती। सह तौ ते म्हणजे तो ते दोघे ते सर्व। मध्यम पुरुष म्हणजे तू तुम्ही दोघं तुम्ही सर्व। उत्तम पुरुष म्हणजे मी आम्ही दोघं आम्ही सर्व। मग आता गंमत काय, हे जे 6 आहेत हे कधीच बदलणार नाहीयेत। म्हणजे प्रथम उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष बदलणार नाही। फक्त या ठिकाणी काय होणार, नाव बदलणार आहेत। कधी 2 राम, कधी 2 लक्ष्मण, कधी 2 वशिष्ठ, कधी 2 गुरु, कधी 2 मंदिर। असे हे जे तिसरी वस्तू आहे त्याची नाव बदलणार आहेत। पण या जे हे जे 6 आहेत याचे नाव बदलणार नाहीत। मग हा टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। सह लिखती तौ लिखतः ते लिखन्ति त्वम लिखसि युवाम लिखतः यूयम लिखथ। याला चुकून पण त म्हणायचं नाही। ह अहम लिखामि आवाम लिखावह वयम लिखामह। त्या सगळ्यांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत। वेगवेगळे क्रिया करते झाल्यामुळे एकाच धातूचे 9 रूप बनले। हे सगळे किती रूप आहेत, 3 3 6 आणि 3 9। सगळ्यांचा अर्थ लिखतीचा अर्थ लिखतःचा अर्थ लिखंतीचा अर्थ लिखामहचा अर्थ लिखामीचा अर्थ एकच लिहिणे। मग हे वेगवेगळे रूप का झाली, कारण की करते त्याचे बदलले म्हणून। ठीक आहे, असं हे आपण पाहिलेलं आहे। मग आता थोडस चौथ्या धड्यामध्ये प्रवेश करूया, कारण की तिसऱ्या धड्यातलं काही विशेष राहिलेलं नाही। चौथ्या धड्यामध्ये काहीतरी थोडस विशेष आपल्याला शिकण्यासारखं आहे। बघा,
मग विशेष विशेष म्हणण्याच्या पाठीमागं काय माझं म्हणणं आहे, आपण आज थोडस विशेषणाला हात घालूया. विशेषण, नवीन विषय आणि खूप चांगला विषय. विशेषण बघा, जो की चौथ्या धड्यामध्ये आहे. त्या टॉपिकचं नाव आहे विशेषण. त्या विशेषणला इंग्रजी भाषेमध्ये ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषण. ठीक आहे. मग याच्याबद्दल थोडीशी माहिती. विशेष म्हणजे काय? नामाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. त्याला विशेषण असं म्हणतात. म्हणजे विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. सोपी व्याख्या. विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, माहिती सांगणाऱ्या शब्दाला, माझ्या टायपिंग मध्ये र अवेलेबल नाही, त्याच्यामुळे हाच र मी वापरणार आहे. शब्दाला विशेषण असं म्हणतात. म्हणजे काय? समजा घोडा, घोडा हा शब्द आहे घोडा. मग घोडा हे काय झालं? एक नाम, नाव झालं. पण त्या घोड्याबद्दल जर मी विशेष माहिती सांगत असेल, काळा घोडा, मग काय होतं? त्या घोड्याबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून काळा हे झालं विशेषण. किती सोपं आहे? विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. मग आपल्याला खोलात जायचं नाहीये. चौथ्या पाठामध्ये जे सांगितलेले आहेत ते आपण पाहूया. म्हणजे विशेष आणि ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे, लक्ष द्या, ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याला म्हणतात विशेष्य. एक आहे विशेषण, विशेष. जर तुमच्या डोक्यात असेल आपण पुढे 10वीला 9वीला शिकूया, तर त्यांच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न असतो की या वाक्यातील विशेषण काय, या वाक्यातील विशेष काय आहे. मग विशेषण ज्याचं वर्णन करतं, व्याख्या सगळ्यांनी लिहून ठेवा, एक सेपरेट बुक म्हणजे एक पानावरती पाठीमागे सगळ्या व्याख्या. विशेषण ज्याचं वर्णन करतं. मग समजा काळा हे विशेषण आहे, ते कोणाचं वर्णन करतं? घोड्याचं. ज्याचं ऍक्च्युली वर्णन नाही म्हणता येणार. आता मग ही व्याख्या अवघड होऊन जाते. विशेषण ज्याला विषय करतं, खूप अवघड होऊन जाईल. बर. विशेषण ज्याचं वर्णनच आपण लिहूया मराठीत. वर्णन करतं त्याला विशेष्य असं म्हणतात. समजा मी एक वाक्य लिहितो, झाड. झाड. ठीक आहे, झाड. मग झाड काय आहे? फक्त नाम आहे, म्हणजे विशेष आहे. मग मी जर म्हटलं 5 झाड, मग काय झालं? झाडाविषयी आपण अजून जास्त माहिती सांगितली. 5 झालं विशेषण आणि झाड झालं विशेष्य. कळलं? हे आपल्याला माहित सुद्धा आहे. मग आपण या पाठामध्ये अ, काही विशेषण पाहणार आहोत, पण ते आहे संख्या विशेषण. ठीक आहे. तर ग लिहिला पाहिजे संस्कृतमध्ये, संख्या विशेषण. मग संख्यावरून आपल्याला कळतं की नंबर्स. ठीक आहे, नंबर. मग आता हे रामः रामो रामाः, सीता सीते सीताः, वनम वने वनानि याच्याशी संदर्भित आहे. ठीक आहे. मग आपण या पाठामध्ये संख्या विशेषण पाहणार आहे, जे की खूप महत्वाचं आहे. बघा, मग आता इथे एक छोटासा नियम बघा. अ, आता तुम्हाला जवळजवळ शब्द मी जे बोलतोय ते माहिती आहेत. जे संख्या विशेषण, संख्या असणार आहे जी विशेष माहिती सांगणार आहे. मग आता बघा, नियम काय आहे? विशेष्याचं, लक्ष इकडे, जे लिंग, जे वचन, लिंग वचन आणि जी विभक्ती. नियम
ऐकायला कठीण वाटतो, समजायला फार सोपा आहे. विशेष्याचं जे लिंग, जे वचन, जी विभक्ती तीच विशेषणाची असते. तीच विशेषणाची विभक्ती तीच विशेषणाची विभक्ती, लिंग आणि वचन असतं. थोडस इकडे तिकडे झालं. विशेषाचं जे लिंग, यद लिंग, यद वचनम या विभक्ती भवती, विशेषणस्य अपि तल्लिंगम तद्वचनम तद्विभक्ती भवती, असं संस्कृतमध्ये बोलतात. नाही कळालं काहीच, अगदी सोपं आहे बघा. विशेषाचं जे लिंग, जे वचन, जी विभक्ती तीच विशेषणाची विभक्ती, वचन, लिंग होतं. कसं कसं? अगदी सोपं. आता मी एक शब्द लिहितो, राम. याचं लिंग काय आहे? कोण सांगेल? सगळेच सांगतील. एक वचन. लिंग. सॉरी, पुल्लिंग. पुल्लिंग. लिंग. पुल्लिंग. पुल्लिंग. सीता याचं लिंग काय आहे? स्त्रीलिंग. 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 बर. राम याचं वचन काय आहे? एक वचन. एक वचन. अ सीता याचं वचन काय आहे? एक वचन. सर सेमच प्रश्न. ठीक आहे, सगळ्यांचं वचन एक वचनच आहे. ठीक आहे. आता सांगा विभक्ती कुठली? प्रथम. प्रथमा. प्रथमा. प्रथमा विभक्ती आहे. ठीक आहे. आता मला जर म्हणायचं आता याचा अर्थ काय झाला? एक राम, एक सीता आणि एक वन. सरळ अर्थ झाला. पण जर मला स्पेसिफिकली, मला विशेषरित्या सांगायचं असेल, एक राम, मला नुसतं राम नाही म्हणायचं, आता एक राम, तर मग एक हा काय झाला? संख्या विशेषण झाला. एक ही संख्या आहे आणि ती विशेषाबद्दल, रामाबद्दल विशेष माहिती सांगते. मग या ठिकाणी एकह शब्दाची प्रथमा विभक्ती होणार, एक वचन होणार आणि पुल्लिंगच होणार, जेव्हा मला रामाबद्दल सांगायचं आहे तेव्हा. कारण की नियम काय बोललो वरती? यल्लिंगम यद्वचनम या विभक्ती, म्हणजे जे लिंग असेल, रामचं पुल्लिंग आहे म्हणून एक शब्दाचं काय झालं? पुल्लिंग. राम शब्दाचं एक वचन आहे म्हणून एक शब्द सुद्धा एक वचनात. विभक्ती प्रथम आहे म्हणून याची पण विभक्ती प्रथमा. सर पण एक शब्द चालवायचा कसा राम सारखाच? ओके. एकह रामह तुम्हाला माहिती आहे प्रथमा. लक्ष द्या. रामम द्वितीय, मग एकच काय होईल? हा, परत बोलतो. रामह प्रथमा विभक्ती म्हणून झालं एकह. मग तुम्हाला रामची द्वितीय विभक्ती पण माहिती आहे काय? द्वितीय विभक्ती सगळ्यात सोपी. कोण म्हटलं माहित नाही तर बघा मग. रामम. राम. मग एकच काय होईल मग? एकम. 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 असं सोपं. मग तृतीयाचं काय होईल? मग जेव्हा रामची तृतीया कळेल तेव्हा आपल्याला एकची पण करता येईल. आतापर्यंत सो फार सो गुड. मग आता मला जर सीता शब्दाचा एक सीता असं म्हणायचं, खरं तर सीता म्हटलं तरी त्याचा अर्थ एक वचनच होतो, पण मला स्पेसिफिकली सांगायचं नाही एकच. तर मग मी काय म्हणणार? एका सीता. एकह सीता नाही म्हणणार. त्याला म्हणतात प्रिसाइजनेस ऑफ लँग्वेज. एकदम प्रिसाइज. ठीक आहे. मग मग इथे काय येईल? सांगा सांगा सांगा. तुम्हाला सीताची द्वितीय विभक्ती माहिती आहे, सीताम. एकाच काय येईल? हा, एकम. एकाम सीता. ठीक आहे. वनम. लक्ष द्या, म्यूट करा बॅकग्राऊंड नॉईज असेल तर. वनम. मग मी म्हणणार एकम. काय म्हणणार? एकम. कारण की एक शब्दाला म लागला, वनम शब्दामध्ये म आहे म्हणून एकमला पण लागला म. एकम वनम. इथपर्यंत समजलं? हा. एकह रामः, एका सीता, एकम वनम. आता द्विवचन ह्याचं जे आहे हे सारखंच आहे म्हणून
याचं पण काय द्विवचन सारखंच येईल. मग आता काय शंका आहे का? जेव्हा मला म्हणायचं एक राम गावाला जातो, मी कसं म्हणणार? एकः रामः ग्रामम गच्छति. आधी मी कसं म्हणायचो? रामः ग्रामम गच्छति म्हणजे एकच जातोय. हो, पण आता मला अजून स्पष्ट सांगायचंय. एकच, एकः रामः, एका सीता, एकम वनम. इतकं कळालं? हम्म. मग मी शब्द कसा चालवला? राम सारखाच. आता बघा, आता आपण थोडस पुढे जाऊया. आता आपल्याला म्हणायचंय दोन राम. काय म्हणायचंय? दोन राम. मूळ शब्द आता मी लिहितो, मगाशी लिहिला नाही. द्वि हा मूळ शब्द आहे. ठीक आहे. राम. मग दोन राम आपण कसं सांगतो सांगा बरं? रामः द्विराम. एक. नाही, थांबा थांबा, नाही नाही, ते नाही, फक्त फक्त हे सांगा. रामौ, रामः रामौ, सीता, सीता, सीता सीते, सी सीता. म्हणून तुम्हाला पाठ करायचे सीते. ते. रामः रामौ रामाः. आतापर्यंत एवढं पाठ पाहिजे. रामं रामौ रामान्, सीता सीते सीताः, सीतां सीते सीताः, वनं वने वनानि, वनं वने वनानि. असं. मग दोन सीता म्हणजे मी सीते म्हणतो, आणि वनाला सुद्धा काय म्हणतो? वनम वने. ठीक आहे. मग आता दोन राम कसं म्हणायचं बघा. इथं मी द्वौ शब्द लिहितो. हे पुढं भरपूर आहे बरं का, पण आता या पाठात त्यांनी दिलेलं आहे म्हणून थोडं थोडं बघायचं. द्व. मग राम शब्दाचं रामौ झालं. राम हा मूळ शब्द आहे, सगळ्यांना मान्य आहे. त्याचं झालं रामौ. मग द्व शब्दाचं काय होईल? कमॉन, येतंय तुम्हाला? हा, रामचं झालं रामौ. द्वचं काय होईल? द्वौ. द्वौ. द्वौ रामौ. बर. मग सीताचं झालं सीते. द्वचं काय होईल? बोला, येतंय तुम्हाला? हा, द्वे. द्वे. आणि वनमचं झालं वने. परत काय येईल? हम्म, परत द्वे येईल. द्वेच येईल. कारण की वनम वने वनानी, तुम्हाला जर हे माहित नसेल तर सगळं काय चाललंय काय कळणार नाही. वनम वने, म्हणून द्वच झालं द्वे. दोन वन. आता जेव्हा मला बोलायचं आहे की दोन राम, दोन सीता, दोन वन, त्यावेळी मी द्वौ द्वे द्वे वापरणार. सर हे किती अवघड आहे हो. हे फक्त त्यांनी चार शब्दापर्यंत केलेले. बाप रे, वाचले. चार शब्द म्हणजे एक दोन तीन चार. मग पाच नंतर काय होतं? पाच नंतर पुल्लिंग येऊ द्या, स्त्रीलिंग येऊ द्या, नपुंसकलिंग येऊ द्या, एकच पंच. म्हणजे कसं कसं? पंच रामा, हा पाच राम. पंच सीता, हा पाच सीता. पंच वनानी. हे बरं झालं. पाच नंतर सगळे लिंग वचन, याच्यामध्ये काहीही फरक नाही. पण फरक आहे तो चार पर्यंत. दुसऱ्याचं कळालं? जसा आपण राम शब्द चालवतो रामौ, तसाच द्वि मधला द्व शब्द चालवायचा आपल्याला. हे येऊन जाईल. एक शब्द तर रामः सीता वनम सारखाच एक शब्द चालतो. ठीक आहे. मग तसंच याचं खाली पण चालतं. ते काय आता आपण सांगत नाही, फक्त आपण प्रथमा विभक्ती बघतोय. द्वौ रामौ वनम गच्छतः, दोन राम वनास जातात. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे आपण जम्प करूया तिसरं आणि चौथं, आणि मग स्टॉप. मग आपण पुन्हा तिसऱ्या धड्यातील अव्यय आणि एखादी स्टोरी पाहूया छोटीशी. बघा, आता पुढचा शब्द आहे त्रि. त्रि. ओके, म्हणजे तीन. जेव्हा मला तीन सांगायचं, आतापर्यंत आपण काय बघितलं? एक आणि दोन. आणि आतापर्यंत आपण काय बघितलं? बहुवचन म्हणायचो आपण. बहुवचन म्हणजे किती? तीन किंवा तीन पेक्षा जास्त. पण मला तीनच सांगायचंय, चार नाही सांगायचंय. मग काय करायचं? हा, मग इकडे यायचं तुम्हाला. बघा, मग त्रि हा मूळ शब्द आहे. मग आता काही गोष्टी पाठ कराव्या लागतात, काही गोष्टी आपण साम्य,
सिमिलॅरिटी दाखवून समजू शकतो. मग आता मला म्हणायचंय खूप सारे राम, पण मला त्यांना विशेषण द्यायचंय 3 राम. त्यावेळी मी म्हणणार त्रयः रामः, म्हणजे 3 राम. आता हे थोडंसं पाठ करावं लागेल. जे पाठ करायचंय त्याला मी वेगळा रंग देतो. त्रयः रामाः, बघा, त्रीणि त्रीणि नाही, त्रयः तिस्रः सीताः, असं स्त्रीलिंगामध्ये म्हणणार रूप त्याचं. आणि अ, त्रीणि त्रीणि वनानी. ह्याच्यात समजून घेण्यासारखं काय नाहीये, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे. त्रयः रामाः, 3 राम. तिस्रः सीताः, 3 सीता. त्रीणि वनानी. हे सगळं काय चाललंय, करते चाललेत. ह्याच्यामध्ये कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, सगळं 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 आहे. जास्त खोल नाही, सुरुवातीला एवढंच, जेवढा आपला थांग लागेल, जेवढा आपला दम पुरेल. बघा, आतापर्यंत काय अवघड नाही, फक्त इथे थोडस आपल्याला पाठांतराला जोर द्यावा लागेल, जेव्हा मला 3 सांगायचे तेव्हा. पुढे, आता मी पुढे चालतो. पुढे शब्द आहे चतुर. चतुर म्हणजे 4. 4 बद्दल सांगायचे. मग आता पुन्हा ह्याला कॉपी करतो मी. 4 राम. मग 5 पासून पुढे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काहीही भेद नाही. पंचरामाहा, पंचसीताहा, पंचवनानी सारखंच. हं. मग 4 राम जेव्हा मला म्हणायचे त्यावेळी मी म्हणणार आहे चत्वारः. बघा, चत्वारः रामाः. 4 राम जे पाठ करायचे ते लिहिलेलं आहे इथं. देन चतस्रः. चतस्रः सीता. 4 सीता. आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट बेसिक माहिती नाही, ती पण क्लिअर करतो याच्यानंतर. आणि चत्वारी वनानी, 4 वन. त्रीणि चत्वारि. चत्वारः चतस्रः चत्वारि. हम्म बघा, चत्वारः रामः, 4 राम. चतस्रः सीताः, 4 सीता. चत्वारि वनानि, 4 वन. तसंच त्रयः तिस्रः त्रीणि. हे तर पहिले, हे तर सोपेच आहेत. जसा राम शब्द चालणार, सीता चालणार, तसं तुम्हाला एक आणि द्व शब्द चालवायचा आहे. रामौ द्वौ. पण इथे मात्र लक्षात ठेवायचे. मग आता मी वाक्य बनवू शकतो, सोपं आहे. चत्वारः रामाः आगच्छन्ति. 4 राम येतात. चतस्रः सीताः गायन्ति. 4 सीता गातात. तिस्रः सीताः न गायन्ति. 3 सीता गात नाहीत, 4 सीता मात्र गातात. म्हणजे एकूण 7 सीता आहेत. तसं चत्वारी वनानी दहन्ति. 4 वन जळतात. त्रीणि वनानी न दहन्ति. 3 वन जळत नाहीत, 4 जळतात. असं त्रयः तिस्रः तिस्रः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारि. हा नवीन विषय आपण शिकलो जो पुढच्या पाठामध्ये. आता याचं एक छोटस सॉन्ग आहे, ते पण आपण शिकूया, तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर. मग आता मला महत्वाचं काय सांगायचं होतं अजून एक, की आपल्याला हे वाचताना जरा चुकतं आपलं. आपण याला काय वाचतो सांगा? तिथे र आहे का त्र आहे, कोण सांगेल? हम्म र. हा, र आहे का त्र आहे, एवढं सांगा मला. र. र. आणि त्र असेल म्हटल्यानंतर किती त्याच्यामध्ये दांडे असतील? 2. हा, टोटल 3. 1 2 3. हा झाला स्त्रीचा स्त्र, आणि हा झाला स्र, म्हणून तिस्रह. त्याला तिस्रह नाही म्हणायचे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं हे, की ह्याला सगळे त्र म्हणून बसतात. नाही, हा
याचा विग्रह मी लिहितो इथे. विग्रह म्हणजे वेगळं करून स्र. ओके. स आणि र जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा ते बनणार स्र. बघा, स्र. म्हणून वाचताना इथे कसं वाचायचंय? तिस्रह, चतस्रह. म्हणून विष्णू सहस्रनाम. त्याचं नाव काय? विष्णू सहस्रनाम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण संख्या पाहिली, फक्त करते पाहिले संख्याचे. तिसरं हे सगळे सगळे काय आहेत? करते आहेत. मग आता हे सॉन्ग, आता तुम्हाला त्रिणी माहिती, चत्वारी माहिती. ठीक आहे. एक छोटस सॉन्ग आहे, जेवढं तुम्हाला लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा. आता संस्कृत भारती ही संख्या आपल्याला अशा प्रकारे शिकवते. ठीक आहे. मग ते ऍक्शन सुद्धा करतात खूप छान. बघा, एकम द्वे वदन्तु सर्वे. एकम द्वे वदन्तु सर्वे म्हणजे एक दोन सगळ्यांनी म्हणा. एकम द्वे वदन्तु सर्वे. त्रीणि चत्वारि. त्रीणि चत्वारि आनय वारी. वारी म्हणजे पाणी. त्रीणि चत्वारि आनय वारी. पंच षड. पंच षड कराभ्याम फट म्हणजे आवाज. पंच षड कराभ्याम फट. बघा, एकम द्वे वदन्तु सर्वे. त्रीणि चत्वारि आनय वारी. पंच षड कराभ्याम फट. सप्त अष्ट. लक्ष द्या. सप्त अष्ट संस्कृत निष्ठ. सप्त अष्ट संस्कृत निष्ठ. नव दश भाषा प्रवेश. नव दश भाषा प्रवेश. अशा प्रकारे आता लक्षात ठेवा, मी विचारणार आहे. एकम द्वे वदन्तु सर्वे. त्रीणि चत्वारि आनय वारी. पंच षट कराभ्यां फट्. सप्त अष्ट संस्कृत निष्ठ. नव दश भाषा प्रवेश. एकदा शेवटची वेळ. एकम द्वे वदन्तु सर्वे. त्रीणि चत्वारि आनय वारी. पंच षट कराभ्यां फट्. सप्त अष्ट संस्कृत निष्ठ. नव दश भाषा प्रवेश. कोण प्रयत्न करेल? किंवा नुसतं नंबर सांगा, चला मग प्रयत्न करा. हम्म. बोला बोला बोला. धनश्रीताई बोला. करू का एकम द्वे प्रयत्न? हा. वदन्तु सर्वे. ओके, नंतर त्रीणि धनश्रीताई. चत्वारि हम्म. आनय वारी. वारी. पंचषष्ट कराभ्याम हा, फट्. षष्ट नाही म्हणायचं, षट. पंच. ओके, पंच पंचषष्ट. पंचषट हा, पंचषट करा कराभ्याम फट. कराभ्याम फट्. हम्म. सप्त अष्ट संस्कृत निष्ठ. निष्ठ. निष्ठ निष्ठ आपण म्हणतो ना, निष्ठा. निष्ठ. निष्ठ. हा. अच्छा, निष्ठ निष्ठ. हा. नवदश भाषा प्रवेश. हा, धनश्रीताई. एकं द्वे वदन्तु सर्वे, त्रीणि चत्वारि आनय वारि, पञ्च षट् कराभ्यां पट्. सप्त अष्ट संस्कृतनिष्ठ. नव दश भाषा प्रवेश. म्हणजे शिक्षकाच्या अंगी हे पण काही गुण असावे लागतात, म्हणजे तुम्ही संख्या एक वेगळ्या पद्धतीने शिकवता. मग आता तुम्हाला त्रीणी चत्वारी हे काय हे माहिती, पण पुस्तकात त्यांनी काय दिलेलं आहे? एकह, द्वौ, त्रयः, चत्वारः. पण तुम्हाला हे सगळं आता माहिती. 10 पर्यंत संख्या. ठीक आहे. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच षट सप्त अष्ट नव दश. दश. मग
आता जर मला म्हणायचं असेल की 7 राम, कसं म्हणेल मी? बोला बोला. 7 राम. काय शब्द आहे? पंचश. सप्त हा. सप्त सप्त रामा. हा. मला म्हणायचे रामाः 10, 10 सीता. दश दशसीताः हा. दश सीता. हा. सीता. सीताः आणि अ 8 वन. अष्ट सप्त अष्ट वन अष्ट वनानी. मग मी असं वनानि म्हणू, हा, अष्ट मी असं म्हणू शकतो का? अष्ट रामाः. नाही. हो, नाही. अष्टः म्हणावं. का बरं? मी काय म्हटले? पंचनंतर सगळ्यांसाठी हा एकच. राम असू द्या, सीता असू द्या, वन असू द्या, म्हणून मी पुन्हा हा विषय काढला. पंचरामाः, पंचसीताः, पंचवनानी. तसं सप्तरामाः, सप्तसीताः, सप्तवनानी. आता कळलं का? 5 नंतर कुठलंही लिंग, वचन तर सगळ्यांचं बहुवचन असणार, त्याच्यामुळे चिंता नाही. तसं कुठलंही लिंग, कुठलंही वचन, हे काय सगळ्यांचं सारखंच असणार आहे. सप्त 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 तिघांना पण. ठीक आहे. हम्म. एवढं. आता मग आपण तिसरा धडा पूर्ण करूया. त्याच्यामध्ये एक छोटासा नियम आहे, तो लगेच होऊन जाईल. एवढ्यामध्ये काय समजलं नाही? जे पाठ करायचंय ते निळ्या रंगामध्ये इथं लिहिलेलं आहे. आणि हे एक आणि द्व हे बनवणं सोपं आहे, हे काय अवघड नाही. राम शब्द पूर्ण बघितल्यानंतर आपण हे पूर्ण बघणार आहोत. इथे आपण थांबून लगेच जॉईन करणार आहोत, विदाउट 1 सेकंड ऑफ डिले.